नमस्कार. सकाळी तुम्हाला जो मी आयसोमेट्रिक व्ह्यू पाठवलेला आहे, आता आपल्याला कोरोना व्हायरसमुळे आयटीआयमध्ये यायला मिळणार नाही आहे. पण आता घरी बसून तरी आपण किती दिवस टाईमपास करणार. याकरता आता काय करणार का जे काय आपण वर्गामध्ये घ्यायचो क्लासरूममध्ये तेच मी इथे शिकवणार. तो व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणार आणि ते तुम्ही स्वतः घरी ड्रॉ करून बघायचं आहे. पेज नाही, पेन्सिल नाही, पट्टी नाही, अशी फालतू कारणं सांगू नका. ते इकडून तिकडून अवेलेबल करा. मोठ्या सेट स्क्वेअरची आवश्यकता नाही, छोट्या सेट स्क्वेअरनी पण आपण ड्रॉ करू शकतो. ती जी पेजेस आहेत ती पेजेस आयटीआय चालू झाल्यानंतर मी चेक करणार आहे आणि त्यावर आपले मार्क्स वगैरे काय द्यायचे किंवा कसं करायचं ते आपल्याला पाहायचं आहे. त्याचप्रमाणे मॅथ्सचे पण जे काही मॅथ्स आपण सोडवणार ते एक एक व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणार आणि त्याचा जो डेटा आहे तो आपल्या ग्रुपवर मी टाकत राहणार. तर फक्त मी एकटा सांगून उपयोग नाही, त्याकरता तुम्हाला पण तुमचं काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आता नुसतंच करोना करून काहीच नाही करोना असं करून आपल्याला चालणार नाही. आता हा जो सकाळी पाठवलेला तुम्हाला आयसोमेट्रिक व्ह्यू आहे, हा आपल्याला सेम टू सेम ड्रॉ करायचा आहे. याच्यात 3-4 आयसोमेट्रिक आपण आयटीआयमध्ये काढलेले, पण त्याला आता मध्येच भरपूर ब्रेक मिळाला. नाही म्हटलं तरी 8 दिवस गेले, 14 तारखेपर्यंत आयटीआय चालू होणार नाही. तर त्या काळात तुम्ही नुसतं घरात बसून राहायचं नाही. जे जे तुम्हाला थोडंफार काही काम देणार आहे ते तुम्ही घर बसल्या ट्राय करायचं. वही राहिली आयटीआय आणि अशी वेगवेगळी कारणं देऊ नका. जे पेज उपलब्ध होईल त्यावर तुम्ही काढा. नसतील तर फुलस्केप आणा, कोरी पानं घ्या, त्यावर ड्रॉइंग काढा. मॅथ्स जे आहे ते फुलस्केपवर लिहा आणि ते जे आहे ते पेजेस आपण नंतर बाइंडिंग करून घेऊ. काय अडचण नाही. विनाकारण काही काही कारणं सांगू नका वही राहिली आयटीआय म्हणून मी काम करत नाही. आता एक लक्ष द्या, आपल्याला हे आपलं पेज आहे, हे आपलं नेहमीप्रमाणेच असतं. इथे आपला टायटल ब्लॉक, टायटल येईल आयसोमेट्रिक व्ह्यू. हे आपण इथून सोडतो 2.5 मिलीमीटर, 2.5 मिलीमीटर. नंतर ते आपण स्टील एंडनी लाईन्स काढून घेतो आणि त्याच्यामध्ये लेटरिंगमध्ये आपण हे सर्व टायटल ब्लॉक पूर्ण करत असतो. तो तुम्हाला मी आधी शिकवलेला आहेच. इथे आयसोमेट्रिक व्ह्यू, या तुमचं नाव, इथे रोल नंबर टाका, याची तारीख 2/4/20, ड्रॉइंग नंबर टाका 11. आपले 10 पर्यंत साधारण ड्रॉइंग झालेले आहेत. नसतील झाले तर 1-2 आपण ते नंतर काढून घेऊ. वरती टाका पेज नंबर 11. आता हा जो आयसोमेट्रिक आहे हा इथे काढलेलाच आहे मी तुम्हाला, मी तो मोबाईलवर पण पाठवलेला आहे. तुम्ही काय करायचं आहे का ह्या भागामध्ये हा आयसोमेट्रिक फ्री हँड ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा. तो फ्री हँडमध्ये वेडावाकडा येऊ दे, खराब येऊ दे, कसा आहे त्याला जशी आयडिया असेल त्याप्रमाणे तो काढणार. पहिले चुकू देतो, काय हरकत नाही. ह्या एका फ्री हँड पहिले काढून घ्यायचा. नंतर ह्या साईडच्या पेजमध्ये तो आपल्याला विथ इन्स्ट्रुमेंट अँड विथ स्केल सेम टू सेम 1:1 म्हणजे फुल स्केलमध्ये ड्रॉ करायचा आहे. आता हा तर या ठिकाणी काढलेला हा तुम्ही बघून काढा, काय अडचण नाही. त्यानंतर आता काय करायचं का, हे जे पेज आहे पेजपासून वरच्या बाजूला साधारण तुम्ही डिस्टन्स सोडा 30 मिलीमीटर किंवा 20 मिलीमीटर घ्या. 20 मिलीमीटर डिस्टन्स घेऊन एक हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी फेंट रेषा काढा. आता जो ऑब्जेक्ट आहे तो काय आहे, नॉर्मल आपल्या स्टेप्स आहेत, पायऱ्या ज्या घराला असतात. आपल्या प्रत्येकाच्या घराला पायऱ्या 2-4 तरी असतील, तर 3 पायऱ्या दिलेल्या आहेत. आता ह्या बाजूला याची डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर म्हणजेच या निरीक्षकाची दिशा एक्स, त्याला आपण नाव देऊ ऑब्झर्वर. सगळ्यात पहिला आपल्याला आहे तसा आयसोमेट्रिक काढायचं आहे. नंतर मग आपल्याला त्याचे ऑर्थोग्राफ व्ह्यूज काढायचे. तर ह्या साईडने आपण बघतोय हे सगळे व्हाईट कलरमध्ये केलेले आहेत ना, व्हाईट शेड आहेत, हे सगळे फ्रंट प्लेन आहेत. हा फ्रंट प्लेन आहे म्हणजे हा फ्रंट व्ह्यू दिसेल. हा त्याचा थोडा बॅक साईडला, त्याचा थोडा बॅक साईडला आहे. तर हे जे आहे ना हे सगळ्याला आपल्याला फ्रंट साईडला दिसेल. रेड कलरमध्ये केले आहेत ते आपल्याला टॉप साईडने दिसेल आणि ब्ल्यू कलरमध्ये केलेले आहेत 2 प्लेन, हे आपल्याला राईट साईडने दिसतील. म्हणजे राईट हँड साईडमध्ये काढायला लागतील. फ्रंट टू टॉप हँड साईड तुम्हाला सांगितलं, पण ते आपल्याला ऑर्थोग्राफमध्ये करायचं आहे. आता आपल्याला सेम टू सेम आयसोमेट्रिक काढायचं आहे. हे डिस्टन्स घेतलं आपण पहिले 20 मिलीमीटर. इथून एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन ड्रॉ केली. या साईडने आपण बघतोय याची टोटल लेंथ आहे 100 मिलीमीटर. म्हणजे इथून इथपर्यंत याचे अंतर आहे 100. त्याला मी नाव देतो एल म्हणजे लेंथ. हे जे बघितलं 70 मिलीमीटर हे त्याची विड्थ म्हणजे आपली रुंदी आहे 70 मिलीमीटर. आणि हे जे आहे 60 मिलीमीटर हे आहे हाईट. एच म्हणजे हाईट आहे त्याची 60 मिलीमीटर. तर सगळ्यात पहिले आयसोमेट्रिक काढण्याकरता आपल्याला याचा आयसोमेट्रिक बॉक्स ड्रॉ करावा लागेल. मागच्या 2-3 ऑब्जेक्टमध्ये आपण तो केला होता, पण आता तुम्ही घरी बसून ते 100% विसरलेले असणार. त्याकरता हे आपण डिस्टन्स घेतलेले 20, इथे लिहितो 20. आणि जरा वेळाने मी काय बोलतो हे तुमच्या काय डोक्यामध्ये जाणार नाही, व्हिडिओ बघून तुम्ही काढू शकता. हे 20 मिलीमीटर घेतलं, ही हॉरिझॉन्टल फेंट लाईन ड्रॉ केली. नंतर इथून आता याची लेंथ आहे 100 मिलीमीटर. तर साधारण तुम्ही इथून घ्या 110 मिलीमीटर, 110 मिलीमीटरवर एक पॉईंट पहिले प्लॉट करा. हा पॉईंट प्लॉट केला का आपल्याला नंतर लागतात 2 सेट स्क्वेअर. 10 सेट स्क्वेअर
बघितला आहे तुम्हाला माहिती आहे 30, 60 आणि 90 डिग्रीचा सेट स्क्वेअर आहे आणि हा 45, 45, 90चा सेट स्क्वेअर. याच्यामध्ये इनबिल्ड हे आहे प्रोटेक्टर म्हणजे आपलं कोन मापक आणि याच्यामध्ये फ्रेंच कर्व. फ्रेंच कर्वशी आपल्याला आत्ता काय देणं घेणं नाही. आपल्याला लागणारे सेट स्क्वेअर पॅरलल लाईन ड्रॉ करायला आणि हा आपल्याला प्रोटेक्टर. हा जो पॉईंट प्लॉट केलेला आहे त्याला नाव देतो ओ. ओ म्हणजे ओरिजिन, स्टार्टिंग पॉईंट. ही लाईन काढली. आता हा बॉक्स मी आधीच काढून ठेवलेला आहे. ह्याच्यावर फक्त काय करायचं सेट स्क्वेअर असा ठेवायचा आणि प्रोटेक्टरचा पॉईंट इथे ॲडजस्ट करा. ह्या दोन लाईन्स आहेत त्या 180 डिग्रीच्या. याला ह्या लाईनला पेंट लाईनला मॅच करा. पेंट लाईन ड्रॉ करायची. नंतर इथून 30 डिग्रीवर एक पॉईंट प्लॉट करायचा आहे. हा समजा केला 30 डिग्रीज. या साईडने 30 डिग्रीज आणि या इथं आला 90. 30, 30, 90, 30, 30, 90. म्हणजे इथे काढून दाखवतो बघा. आता ही लाईन पहिले आपली होती. हा डॉट मार्क केला. हा प्रोटेक्टर 30 डिग्री, 30 डिग्री, 90 डिग्री आणि मग 3 लाईन इथे पहिली. हे झाले 3 आयसोमेट्रिक ॲक्सिस. वर्टिकल आयसोमेट्रिक ॲक्सिस. आता ह्या ऑब्जेक्ट प्रमाणे बघा हा लेन्थचा आयसोमेट्रिक ॲक्सिस आणि हा तिन्ही आयसोमेट्रिक ॲक्सिस 30 डिग्रीज, 30 डिग्रीज अँड 90 डिग्रीज. त्या तीन पहिले एकदम फेंट रेषा काढायच्या. एवढ्या फेंट काढायच्या का कोणाला दिसल्या पण नाही पाहिजे. फक्त स्वतःलाच दिसल्या पाहिजे. जास्तीत जास्त मॅक्झिमम फेंट काढायच्या. पेन्सिलवर प्रेशर कमी दिलं तर ते ऑटोमॅटिक फेंट येणार. ते लाईन काढली का आता बघायचं हा ओरिजिन घ्या इथे ह्या ऑब्जेक्टला स्टेप्सला. इथून इथपर्यंत डिस्टन्स 100. ओरिजिनच्या डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला किंवा लेफ्ट ॲक्सिसवर तुम्ही डिस्टन्स मार्क करा 100 मिलीमीटर. अशी डायमेन्शन देत नसतात पण तुम्हाला समजण्याकरता आता मी देतो 100 मिलीमीटर. ही एवढी लाईन आली फेंट. या साईडला बघितलं ओरिजिनच्या राईट साईडला 70 मिलीमीटर विड्थ आहे. या साईडला डिस्टन्स घ्या 70 मिलीमीटर. ही झाली त्याची विड्थ 70 मिलीमीटर. आणि हे इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे. याची हाईट 60 मिलीमीटर. व्हर्टिकल ॲक्सिसवर डिस्टन्स मार्क करा 60 मिलीमीटर. H 60, L 100 अँड विड्थ 70 मिलीमीटर. आता तीन आपल्या ॲक्सिस आहेत 1, 2 अँड 3. तुम्ही रेषा एकदम फेंट बिलकुल पेंट करायच्या. अजिबात डार्क करायचं नाही. आता ह्या इथं हा एक पॉईंट आला 100चा. हा इथे काय डिस्टन्स 70. इथून आता आपल्याला व्हर्टिकल स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. म्हणून घेतली पट्टी डायरेक्ट काढायची नाही ती. घेतली पट्टी काढली सरळ गडीवाकडे आली तर ते तुमचं सगळं चुकणार. त्याकरता पहिले 30, 60, 90चा सेट स्क्वेअर आहे ते खाली ठेवा असा. आणि हा जो सेट स्क्वेअर जसं तुम्हाला आधी सांगितलेलं आहे तसंच 30, 60, 90चा सेट स्क्वेअर हॉरिझॉन्टली ठेवा. 45, 45, 90चा सेट स्क्वेअर व्हर्टिकल ॲक्सिसला ॲडजस्ट करून घ्या. असा केला आपण आधी केलेलं आहे बरोबर. हां नंतर 30, 60, 90चा सेट स्क्वेअर हा जो खालचा सेट स्क्वेअर हा फिक्स आणि हा जो 45, 45, 90चा सेट स्क्वेअर स्लाईड करत करत म्हणजे सरकवत सरकवत इथपर्यंत आणायचा आणि मग स्ट्रेट लाईन तिथून आपल्याला ड्रॉ करायची. तुमच्या वहीमध्ये त्या बरोबर येणार स्केचबुकला किंवा त्या पेजवर. इथं आता ब्लॅकबोर्ड डिस्टन्स जास्त आहे त्यामुळे हे इथपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे स्लाईड करत करत न्यायचं. राईट साईडची लाईन काढायची. हा सेट स्क्वेअर साईड करत आपण इथपर्यंत घेऊ शकतो किंवा याची पोझिशन चेंज करा. सेट स्क्वेअर असा झाला 30, 60, 90चा सेट स्क्वेअर हा इथे खाली. 45, 45, 90चा सेट स्क्वेअर व्हर्टिकल ॲक्सिसला म्हणजे उभ्या ॲक्सिसला म्हणजे सरळ रेषेला इथे ॲडजस्ट करून घ्या असा बरोबर मॅच करून. आणि मग त्याला स्लाईड करत करत गाडी करत नाही असा पुढं गेला 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 इथपर्यंत आला. इथे आला तर ह्या इथून आपल्या ही सरळ रेषा वर ड्रॉ करायची. म्हणजे आता आपल्या लाईन्स किती ड्रॉ झाल्या तर 3 ॲक्सिस 1, 2 आणि 3, 4 आणि 5. ही पण लाईन पेंट ही पण लाईन पेंट. आता राहिले वरच्या लाईन्स. आता ह्या इथून काय करणार इथून इथपर्यंत डिस्टन्स मार्क करा 60 मिलीमीटर. इथून इथपर्यंत पण डिस्टन्स मार्क करा 60, 60, 60, 60, 60, 60, 60 झाली त्याची हाईट ॲक्सिस किंवा हाईटच्या लाईन्स. हा पॉईंट आणि हा पॉईंट एकदम फेंट रेषा करा. फेंट रेषेने जोडून टाका. जोडला. हा इथून इथे जोडा. म्हणजेच काय करायचं आहे आता आपले 2 प्लेन तयार झाले. हा एक पॅराग्राम आला ह्या साईडला एक पॅराग्राम आला. 2 प्लेन झाले. एक फ्रंट प्लेन एक राईट साईड प्लेन. टॉप प्लेन काढायचं आहे. टॉप प्लेन काढण्याकरता काय करायचं आता सेट स्क्वेअरने पण आपण पॅरलल लाईन ड्रॉ करू शकतो. पण ठीक आहे हरकत नाही. सेट स्क्वेअर नसेल तुम्ही म्हणजे काय नसेल जमत तो तुम्ही 70 घ्या डायरेक्ट कंपासमध्ये 70 मिलीमीटर. इथं कंपास ठेवा. इथून एक कंस ड्रॉ करा. चाप म्हणतो ना आपण चाप मारला. इथून इथपर्यंत घ्यायचा 100. ह्या इथे कोपऱ्यावर ठेवलं कंपासचं स्टील एंड लोखंडी टोक आणि ह्या इथे कसा क्रॉस चाप मारा किंवा आर्क ड्रॉ करा. हे दोघांचं ज्याचं इंटरसेक्शन झालं हे जोडा. हे डिस्टन्स आहे 70 मिलीमीटर. हे डिस्टन्स आहे 100. चेक करून बघा परफेक्ट असलंच पाहिजे. म्हणजे आता आपला आयसोमेट्रिक बॉक्स तयार झाला. टोटल 9 लाईन्स.
3 वर्टिकल हाईट लाईन्स 1 2 3, 3 लेंथ लाईन 100 अँड 3 विड्थ लाईन 70 70 अँड 70. आता याचा बॉक्स तयार झाला का याच्यामध्ये हा ऑब्जेक्ट ज्याला हवा तसा आपण फिट करू शकतो. ज्याला जसं लॉजिकली पटेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये फक्त सेम टू सेम तो आला पाहिजे. असं काही नाही का हीच रेषा काढू का पहिले नॉर्मली ओरिजिनपासून स्टार्ट करायच्या सोप्या रेषा आहेत त्या काढून घेऊ. सोप्या म्हणजे इकडून बघतोय ही जी लाईन आहे हाईटची लाईन ही लेंथ हे डिस्टन्स किती हवा तर ह्या दिले 70 म्हणजे टोटल 100 आहे त्यामध्ये 30 ची भिंत गेली म्हणजे हे राहिले इथं आहे 70. हे डिस्टन्स किती आहे हे 20 70 हे डिस्टन्स किती आहे खाल्ले गेले 20 टोटल डिस्टन्स आहे 60 मिलीमीटर. मग 60 मधनं 20 मायनस झालं म्हणजे हे आलं 40. नंतर ही आली हाईटची लाईन परत याले लेंथ हे किती व्हावा इथं दिले 30. इथून इथे हे डिस्टन्स किती आहे टोटल हाईट आहे 60 म्हणून 60 म्हणजे टोटल हा जो एल टाईप प्लेन आहे त्याचे डायमेन्शन आता आपल्याला आले. आता काय नाही सरळ पट्टी घ्यायची आपली स्केल नाही तर सेट स्क्वेअर घ्या 45 घ्या नाही तर 36 काय पण घ्या. इथून इथं डिस्टन्स मार्क करा पहिले 20 मिलीमीटर एक लाईन ड्रॉ करून घेतली. ही लाईन आहे 100ची ही सेम टू सेम इथे आहे तशी ड्रॉ केली. ज्या सरळ रेषा आहेत त्या आपल्या काढून घ्यायच्या असं डोक्याला ताप करून घेण्यात काय अर्थ नाही. त्यानंतर इथून इथे डिस्टन्स 60 मिलीमीटर ही स्ट्रेट लाईन आहे. हे किती बाबा 30 म्हणजे येतो 30 मिलीमीटर इथून इथे. मग व्हर्टिकली डाऊन आहे आणि अशी इन्क्लाइन लाईन आहे. आता व्हर्टिकली डाऊन म्हणजे काय आपली पट्टी घेऊन डायरेक्ट खेचू नका दिवाळीकडे आले तर सगळं चुकणार. परत सेट स्क्वेअरचा वापर करायला लागेल. परत घेतला आपला 30 60 90चा सेट स्क्वेअर इथे ठेवला तर तिथपर्यंत पोहोचणार नाही इथे ठेवू शकतो. ह्या ॲक्सिसला इथे ॲडजस्ट करा व्हर्टिकल ॲक्सिसला आणि परत त्याला स्लाईड करत 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 एक तिथपर्यंत न्या. तर ह्या लाईनला बॉक्सच्या लाईनला ॲडजस्ट करा बघा असा. हा 30 60 कुठं पण ठेवायचं इथे इथे कुठं पण ठेवलं काय प्रॉब्लेम नाही. फक्त 45 45 90 या व्हर्टिकल लाईनला मॅच झाला पाहिजे. याला करून मग याला साईड करा राईट साईडला असा घ्या इथपर्यंत किंवा असा घेऊन असा साईड करा काहीच फरक पडत हा इथे आला. मग इथून ही लाईन स्ट्रेट झाली म्हणजे सेट स्क्वेअरचा उपयोग कळला. आता ही लाईन ड्रॉ करायची बघा नेहमी 30 60 आहे ना त्याला लेफ्ट हँडलाच ठेवा नॉर्मली प्रॅक्टिससाठी. नंतर तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झाली तुम्ही कसं ॲडजस्ट करू शकता. 30 60 90चा सेट स्क्वेअर लेफ्ट हँड 45 45 90चा सेट स्क्वेअर राईट हँडला घेऊन याला स्लाईड करत 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 हा जो आपण डॉट मार्क केलेला आहे 20 मिलीमीटरवर हा इथून लाईन तुमच्या स्केलमध्ये ती पूर्ण येऊन जाईल. तुम्हाला ॲडजस्ट करून काढायला लागेल. पहिले सेट स्क्वेअर जोडलेलं आहे टोटून परत ठेवून दिले आपल्याला लागतं. ही इथून आली लाईन ही इथून एक लाईन बरोबर. हे किती डिस्टन्स होतं 20 मिलीमीटर. हे किती आहे 70 मिलीमीटर. हे किती डिस्टन्स आहे 40 मिलीमीटर. हे किती आहे त्याची बारीक बारीक मापं द्यायची नसतात. तुम्ही आता घरी बसून करताय म्हटल्यावर काय जरा बघून बघून काहीतरी काढा. एक प्लेन आपला तयार झाला म्हणजे फ्रंट प्लेन पार्ट रिलेटेड विथ फ्रंट प्लेन माझा कंप्लीट झाला आहे. आता राईट साईड प्लेन घ्या टॉप प्लेन घ्या आपली मर्जी असं काय नाही. हाच पार्ट कंप्लीट करतो. हाच पार्ट कंप्लीट करायला आता कसं आहे एक एक लाईन पण आपण ड्रॉ करू शकतो. काय बघा विड्थ 20 आणि हे विड्थ 30. इथून इथे मार्क करा 20 इथून इथे मार्क करा 20 हे राहील 30 20 30 बरोबर. आणि हे किती व्हर्टिकली 20 ह्या इथं ऑलरेडी 20 मार्क केलेलंच आहे. त्याच्यावरती 20 मार्क करा आणि हे राहील 20. इथं पण मार्क करा 20 म्हणजे पॅरल लाईन ड्रॉ करायला म्हटलं असतं मी इथून इथं जोडा असं फेंट रेषा काढायचं. इथून पण इथे किती मार्क करायला लागेल हे 20 आहे. मग इथून इथे घेतलं मी 20 इथून इथे डिस्टन्स घेतो 20. व्हर्टिकल पॅरलाईन्स पण आपण ड्रॉ करू शकतो पण सिंपल मेथडमध्ये घेऊ. एकदा प्रॅक्टिस झाली का आपण ते कसंही काढू शकतो. आता या रेषा फक्त जोडा. हे डिस्टन्स किती आहे हे 20 व्हर्टिकली 20 व्हर्टिकली म्हणजे हाईट आणि विड्थ. हे परत घेतला आपण इथून गेलो वरती 20 आणि हे 30 झाला. राईट साईडचा प्लेन पण कंप्लीट झाला. ही लाईन काढून घेतली. राईट साईड प्लेन झाला फ्रंट प्लेन झाला. आता टॉप प्लेन आपण कंप्लीट करू. टॉप प्लेन करता काय करायला लागेल हे डिस्टन्स 30 आहे. एक तर सेट स्क्वेअरने पॅरलाईन करा तर ह्या पॉईंटपासून डायरेक्ट डिस्टन्स मार्क करा 30 मिलीमीटर आणि ही लाईन जोडा अशा पहिले फेंट काढून घ्या. ह्यापासून गॅप किती सोडले इथून गॅप किती आहे हे 30 मिलीमीटर हे इथे दिले. इथून घेतलं 30 सेट स्क्वेअरने पॅरल लाईन हे 30 आहे हे 30 हे जोडलं. वरच्या दोन लाईन काय जास्त डोक्याचं काम आहे काहीच नाही. डायरेक्ट स्ट्रेट लाईन्स काढून घ्या.
टॉप प्लेन पण आपला तयार झालेला आहे. आता राहिले सगळा मधला पार्ट. हा जो मधला पार्ट काढण्याकरता काय करायला गेलं तर आपल्याला परत एक लाईन अशी 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 या ठिकाणी काढायला लागेल किंवा या सगळ्या लाईन तशा ड्रॉ करा. म्हणजे काय करायचं बघा, परत घेतला आपला सेट स्क्वेअर 30, 60, 90चा सेट स्क्वेअर ठेवा डाव्या हातात, 45, 45 चा सेट स्क्वेअर ठेवा उजव्या हातात, 45, 40 या राईट साईडकडून सेट स्क्वेअर याच्या वही लाईन इथे मॅच केली, थोडीशी घेतली इथं. त्याला स्लाईड करत 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 असं इथून आहे या कॉर्नरपर्यंत, इथून एक लाईन ड्रॉ केली, परत स्लाईड करत करत ह्या कॉर्नरवर आणलं, इथून एक लाईन ड्रॉ केली. म्हणजे कोपरे आहेत ना, त्या कोपऱ्यावरून तर आणलं समजा जरूर चला, काय हरकत नाही, परत काय ॲडजस्ट करू शकतो. सेट स्क्वेअर पण मला खाली घ्यायचा होता नाहीतरी हा असा. आता ह्याला स्लाईड करत करत आणला इथे 30, 60चा सेट स्क्वेअर फिक्स आहे आणि 45, 45, 90चा सेट स्क्वेअर मी फक्त स्लाईड करतोय. बघा आता इथपर्यंत रेषा आल्या, ते माझं ब्लॅकबोर्डमध्ये एवढ्याच येणार, त्याला वाढवून घेतो. इथे एक काढली लाईन, इथं एक आली, या ठिकाणी जमलं काम. आता ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, ही कशी काढू, काढा अंदाजे, असं नाही चाललं. आता सगळ्यात पहिल्यांदा ही लाईन आहे इथे ड्रॉ करून देतो. हे डिस्टन्स किती आहे 70 मिलीमीटर. इथून डायरेक्ट मार्क करा ना 70 मिलीमीटर, हा प्लेन तयार होऊन जाईल. आयदर सेट स्क्वेअर और डायमेन्शन और कंपास कसे आपण ड्रॉ करू शकतो. इथून ह्या कॉर्नरपासून डिस्टन्स मार्क करा 70 मिलीमीटर. ही रेषा इथे स्ट्रेट ही लाईन याला पॅरलल आहे. सेट स्क्वेअर जर काय झाली असती लाईनच्या असा ठेवला असता सेट स्क्वेअर, याला साईड करून इथं आणला असता, सरळ लाईन वर केली असती. इथून इथपर्यंत डिस्टन्स किती घ्यायचं आहे तर 70 मिलीमीटर. मग 70 मार्क केलं, हे इथे जॉईन केलं आणि हे तर ऑलरेडी आहे झालं. मध्ये ठोकळा इथे डार्क करा. अशा प्रकारे आपला आयसोमेट्रिक व्ह्यू ड्रॉइंग नंबर 11 कंप्लीट झालेले असं मला हरकत नाही. आणि मग बाकी सगळे साईड डायमेन्शनिंग 2 सिस्टीम असतात, आणि डायरेक्शनल. जशी मापं दिलेली आहेत तशी सेम टू सेम घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, पहिले ही जी आहे हिला म्हणतो आपण एक्सटेन्शन लाईन. मागे शिकवले तुम्ही आता विसरलेला असणार. या एक्सटेन्शन लाईन एक्सटेंड करून घ्या. हे डिस्टन्स तुम्ही सोडा 8 to 10 मिलीमीटर, जास्तच ठेवा, काय हरकत नाही. ही लाईन याला पॅरलल, इथे एक पॉइंटेड ॲरो 1:3 मध्ये बारका बारका काढा, बांधून वेळावाखाने कसं काढू नका. पॉइंटेड 1:3 मध्ये ॲरो काढा. अबोव द लाईन वरच्या बाजूला डायमेन्शन द्या 100 मिलीमीटर. हे इथे घ्यायचे एक्सटेन्शन लाईन परत या 8 ते 10 मिलीमीटर. हे गॅप आहे ना, 10 मिलीमीटर घ्या, लक्षात द्यायला बरं पडेल. किंवा 8 मिलीमीटर घ्या, इथून 8 सोडा, इथून 8 सोडा. ही रेषा फेंड, ही आहे डायमेन्शन लाईन, ही आहे एक्सटेंड करतो म्हणून एक्सटेन्शन लाईन, मापा देतो म्हणून मापाची लाईन आहे, मापाची लाईन नाही. इथून इथे घ्यायची, इथून इथे एक्सटेन्शन करायची, इथे एक ॲरो, इथे एक ॲरो, वरच्या बाजूला माप टाका 70 मिलीमीटर. हे एक्सटेन्शन लाईन, हे याच्या लेफ्ट साईडला डायमेन्शन 60. जशी दिलेली आहे त्याची प्रत्येक ठिकाणी एक्सटेन्शन लाईन या ॲरोज टचिंग टू एक्सटेन्शन लाईन टच झाले पाहिजे. हवेत कट करू नका, चुकीचे ॲरो काढू नका. हे असं काहीतरी काढायचं नाही, एकदम पॉइंटेड ॲरो आलं पाहिजे. म्हणजे कशी समजा लाईन आहे, साधारण थोडंसं याला कवर मला किंचित नॉर्मल एकदम, आणि याला जॉईन करा. इथं तुम्ही कवर ह्या असा काढा, एवढा मोठा तो ॲरो चुकला, सगळ्या ड्रॉइंगची वाट लागली. डायमेन्शन लाईन फेंट पाहिजे, एक्सटेन्शन लाईन फेंट पाहिजे. ज्या मेन आउटलाईन्स आहेत म्हणजे व्हिजिबल एजेस आहेत तेवढ्याच आपल्या डार्क येतील. सगळा कार्यक्रम संपल्यावर हा ॲरो काढा. ॲरो कसा काढणार आहे, हे जे डिस्टन्स आहे 100 याचा सेंटर घ्यायचा आहे 50 पॅरलल टू विड्थ ॲक्सिस. म्हणजे हा जो आहे विड्थ म्हणजे काय, रुंदीचा ॲक्सिस, याला समांतर रेषा करा. इथे असा मस्त तिथे बाण काढा, डार्क करा, इथे एक्स काढा व्यवस्थित, तिथे लिहा ऑब्झर्व. म्हणजे हा तुमचा एक आयसोमेट्रिक ब्लॉक कंप्लीट होईल. हे कंप्लीट झालं काही तुम्ही ड्रॉ करायचं आहे. ड्रॉ केल्यानंतर मी कोणाला फोन करीन, त्यांनी मला सांगायचं काय ड्रॉ केला काय नाही, व्हिडिओ कॉल करून विचारून घेईन. सगळ्यांना एवढ्या वेळेस 100 मुलांना आता फोन नाही करू शकत, पण तुम्ही स्वतः केलं पाहिजे. स्वतः नाही केलं तर काही येणार नाही. तुम्ही म्हणाला आता होईल आयट्या चालू, त्यानंतर आपण आपली कामं करत बसू, तोपर्यंत वेळ निघून जाईल. तरी आज तुम्ही आज समजा तुमचं तो किती काढला मला माहीत नाही, तर उद्या तरी हा ब्लॉग कंप्लीट करायचा आहे. हा कंप्लीट झाला तर उद्या मी असा एक व्हिडिओ अपलोड करणार, तो असेल आपला ऑर्थोग्राफिकचा व्हिडिओ. म्हणजे याच्या ऑर्थोग्राफिक व्ह्यूज कसे काढायचे, फ्रंट व्ह्यू, टॉप अँड साईड. हा जो काढला आहे आपला 3 डायमेन्शनल आयसोमेट्रिक व्ह्यू. एवढं काम तुम्ही आज करा. आत्ता सध्या थांबतो, बाकी आपण नंतर बोलू. धन्यवाद.